पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापलेले दिसून आले. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कथित गोंधळ उडाल्याच्या चर्चांना उधाण आले असले तरी या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. नेरे जिल्हा परिषद व आदई पंचायत समिती क्षेत्रातील भाजपचे अधिकृत उमेदवार भूपेंद्र पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की भाजपचा प्रचार पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित आहे. जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत असून उमेदवार आणि कार्यकर्ते थेट जनसंवादातून प्रचारात आघाडीवर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार पराभवाच्या भीतीपोटी समाज माध्यमांवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आदई पंचायत समिती गणातील उमेदवार भूपेंद्र पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत भाजप कोणत्याही आरोप प्रत्यारोपांना महत्त्व न देता विकास, विश्वास आणि कामगिरीच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात असल्याचे ठामपणे सांगितले. आजचा जो प्रकार घडला तुम्ही पण प्रसारमाध्यमातून बघितलं. शेकापक्ष असतील, दुसरं विरोधक असतील, जे आरोप करतायत ते साफ खोटे आहेत. असे भाजपकडून असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे. उलट त्यांनीच त्या उमेदवारावर दबाव टाकला असेल, कुठला आमिष दाखवला असेल, त्याच्यामुळे त्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा आमच्या कुठल्या माझा किंवा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्याचा त्याच्यात सहभाग नाही. कसं आहे, हा प्रभाग म्हणजे आदई पंचायत समिती नेरे जिल्हा परिषद जो असेल हा आमचा बालेकिल्ला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मी सर्वाधिक मताधिकाऱ्यांनी निवडून आलो होतो आणि त्या मतदारसंघामध्ये विलास फडकेसुद्धा त्याच्या मिसेस उभ्या होत्या जिल्हा परिषदला, त्यासुद्धा पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे हा बालेकिल्ला आहे आमचा आणि त्यांना निश्चितपणे कुठलं रस्ता दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हे निरनिराळे नाटक करून चोराच्या उलट्या बोंबा जे बोलतो ना आपण, त्या प्रकारचा हा प्रकार त्यांनी आज केलेला आहे. खरं पाहता हे असे प्रकार हे राजकारणी ते आहेत, आम्ही पण आहोत, परंतु हे असे खोटे प्रकार करून नागरिकांमध्ये कुठलाही संभ्रम नाही आहे. नागरिकांमध्ये एकच आहे की भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांत दारू साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमचे नेते अरुणशेठ भगत साहेब, जिल्हाध्यक्ष अविनाश कुडी साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत जातोय. याच्यामध्ये कुठलं खोटं नाही आहे किंवा नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही विकासाच्या जोरावर मतं मागतो आणि ते निश्चितपणे नागरिकांना माहिती आहे. त्याच्यामुळं मी विजय तर नक्कीच होणार आहे. त्यांना विरोधकांना काय खोटे प्रकार करायचे असेल त्यांना करू द्या, मी त्याच्याकडे जास्त काय लक्ष देत नाही आहे. माझा विजय निश्चित होणार आहे. मतदारांना एवढंच आवाहन करेन की नेरे जिल्हा परिषद गटातील आमचे उमेदवार आत्माराम बाळू भस्मा आणि मी आदई पंचायत समिती गणातून भूपेंद्र सदानंद पाटील, आम्ही दोघे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत. राष्ट्रवादी RPI आठवले गटाचे महायुतीचे आम्ही उमेदवार आहोत. आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करतो की विकासाला प्राधान्य देऊन आम्हाला भरघोस मतांनी आपण निवडून द्यावे, हीच नागरिकांना आवाहन करतो. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.